नमस्कार. आता आपण संवाद साधणार आहोत यूट्यूबवरील सुप्रसिद्ध रील स्टार विलास दादा झट्टे यांच्याशी. दादा, तुम्हाला रील्स बनवण्याची प्रेरणा कुठून मिळाली? प्रेरणा म्हणजे अशी की काही गोष्टी असते जीवनामध्ये होते आपल्या, की जसं एखाद्या पोरीबद्दल विषय होते की ठोकरा के तेरा प्यार, अशा टाईपचे किस्से होते. माझ्यासोबत तसं नाही झालंय, कोण्या पोरीने मला धोका नाही दिला आहे. पण एक क्रिएटर होता, ज्या क्रिएटरनं मला म्हणजे निगेटिव्ह पास केलं की म्हणजे हा काय करू शकते अशा टाईपचं. आणि तिथून मग एक जोश आला की नाही यार, हा करू शकते तर आपण का नाही करू शकत. मग तिथून आम्ही सुरुवात केली. सुरुवात करता करता जवळपास 3 वर्ष आम्ही मेहनत करत होतो, पण तसं यश येत नव्हतं. आणि प्रेरणा म्हणलं तर पुन्हा एक गोष्ट अशी आहे की त्याच्यानंतर मग एक आपण स्वतःला एक आयडल म्हणतो आपलं. तसं म्हणलं तुमच्या भागातला चिमुरका छोकरा, मी त्याला भेटायला आलो होतो याच रस्त्याने, ज्या रस्त्याने आज मी आलो याच रस्त्याने त्याला भेटायला आलो होतो. त्याच्या गावाला गेलो, भेटलो आणि तेव्हा असं वाटलं की नाही यार, आपण पण करू शकतो, हा पण आपल्यासारखाच माणूस आहे. आणि तिथून मग एक जोश आला आणि करत होतो आणि करता करता मग 3 वर्ष निघून गेले, यश काही येत नव्हतं. मग अचानक मध्ये माझे बाबा गेले आणि तेव्हा मग एक आम्ही ठरवलं की नाही आता करूनच दाखवायचं. आणि तिथून जे सुरुवात केली तर आज म्हणजे असं समजा की त्यावेळेला पण एक वेगळी ताकद होती की जेव्हा बाबा गेले तेव्हा वाटलं की नाही यार, आता तरी आपण त्या कामाला सिरियस घेतलं पाहिजे. आणि ती पण एक प्रेरणाच होती माझ्या लाईफमधली. आणि असं करता करता मग आम्ही कन्सिस्टन्सीने काम करत गेलो आणि आज तुमच्यासमोर. तुमच्या आयुष्यातील एखादी सुखद क्षण आमच्या प्रेक्षकांना सांगा. सुखद क्षण म्हणजे असा आहे की जेव्हा आम्ही पहिली वेळ तन्मय आणि मी दोघं जण आम्ही 2 व्हीलरनी येऊन राहिलो होतो आणि एक अचानक मध्ये एक पोरगा आला जो समोर गेला आणि थांबला आणि काय म्हणते, अरे विलास भाऊ, आम्ही तुमचे व्हिडिओ पाहतो. आणि त्या व्यक्तीने पहिली वेळ जेव्हा माझ्यासोबत सेल्फी घेतली, हात तर पुरा भिन्नच झाला होता. अरे यार म्हणे, फोटो काढतो म्हणताय म्हणे. म्हणजे तो जो फील होता तो आता कितीही फोटो काढले तरी तो जो फील आहे. आणि त्याच्यानंतर सुखद क्षण म्हणलं तर जेव्हा पहिली वेळ माझे 10,000 फॉलोअर झाले होते तेव्हा अक्षरशः डोळ्यात पाणी आलं होतं, रडलो होतो. आणि आत्ता जेव्हा माझं गाणं लॉन्च झालं तो पण माझ्यासाठी एक आनंदाचा क्षणच होता. कारण तर आम्ही जवळपास 1.5 महिन्यापासून मेहनत करत होतो आणि त्या मेहनतीचं फळ म्हणजे आमचं गाणं जे आहे साधा माणूस आपला विल्या रे, तो प्रेक्षकांच्या भेटीला माझ्या नमनी प्रोडक्शन यूट्यूब चॅनलवर आला आहे. तुमच्या प्रत्येक व्हिडिओमध्ये तुम्हाला विल्या अशी हाक मारतो, त्याबद्दल म्हणजे ते तुम्हाला कुठून सुचलं, त्याबद्दल काय सांगणार? त्याबद्दल सांगायचं म्हणजे की आम्ही व्हिडिओ बनवता प्रत्येक वेळा आम्ही वेगळे कॅरेक्टर करत होतो. मी बापाचं कॅरेक्टर केलं आहे, मी भाईचं कॅरेक्टर केलं आहे, वेगळे कॅरेक्टर केले आहे. पण कॅरेक्टर करता करता काय झालं की आम्ही जो विल्यावाला कॅरेक्टर जे आहे ते साधा माणूस कॅरेक्टर, ते आम्ही करता करता अचानक माझ्यापाशी तो शर्ट आणि तो नाईट पॅन्ट होता आणि मी बकरी घेऊन चाललो होतो. याला बोलवलं, आम्ही व्हिडिओ बनवला की कुठं चालणार आहे, नाही सोनीले कॉन्व्हेंटमध्ये नेऊन सोडून येतो, म्हणजे बकरीले कॉन्व्हेंटमध्ये नेऊन सोडून येतो, असा व्हिडिओ बनवला आणि तो व्हिडिओ चांगला गेला. आणि तेव्हापासून जे कॅरेक्टर झालं की म्हणजे जो मी विलासचा विल्या झालो आणि हा माझा दादा झाला, तेव्हापासून ते कॅरेक्टर आणि ते सगळं लोकांच्या मनातलं म्हणजे मनात घर केलं त्यांनी. आणि खूप भरभरून प्रेम देतात लोक त्या विल्या या कॅरेक्टरला. आणि तो विल्याचा म्हणजे विलासचा विल्या तेव्हाच झाला. तुमच्या आयुष्यातील एखादी कठीण प्रसंग कोणता आहे? कठीण प्रसंग म्हणजे एक सोशल मीडियाच्या बाबतीत जर सांगायचं म्हणलं तर आत्तापर्यंतचा असा कठीण प्रसंग कोणता आला नाही. कारण मी प्रत्येक वेळा माझ्या ॲक्टिंगला म्हणा किंवा माझ्या कंटेंटला म्हणा मी इम्प्रूव्ह करत राहतो. प्रत्येक वेळा त्याला, आता यावेळी जेव्हा मी गाणं आणलं एक वेगळं काहीतरी करण्याचा प्रयत्न केला. आणि कठीण क्षण म्हणलं तर माझ्या लाईफमध्ये जेव्हा मी इथं यायचो होतो त्याच्या पहिले माझ्या लाईफमध्ये काही गोष्टी अशा झाल्या की माझा बिझनेस होता, तो बिझनेस टोटली कोलॅप्स झाला. आणि तिथून सावरता मी माझं जे कॉमेडी आहे किंवा जे कॅरेक्टर आहे ते बिल्ड करत होतो. आणि तो माझ्यासाठी जो होता टफ फेस होता आणि त्या काळामध्ये खूप लोकांनी माझी मदत पण केली. त्याच्यानंतर माझे बाबा जेव्हा गेले तेव्हा पण तो जो क्षण होता तो खूप माझ्यासाठी होता. कारण तर मी यांना माहीत आहे की मी माझ्या कामाच्या बाबतीमध्ये म्हणजे माझे जे हे आहे ॲक्टिंग म्हणा किंवा एवढं सिरियस आहोत. माझे बाबा गेले 2 तारखेला, पण तरी मी 12 तारखेला सगळं विसरून आमचा स्टेज प्रोग्राम होता तो करासाठी गेलो होतो. आणि 16 तारखेला माझ्या बाबाची तेरवी होती. म्हणजे तो टफ फेस होता, पण त्याला सगळ्यांना विसरून आम्ही आमचं जे कॉमेडीचं म्हणा किंवा लोकांना हसवाचं काम आहे ते आम्ही इमानदारीने आम्ही करण्याचा प्रयत्न करत असतो. आपण सोशल मीडियाचा चांगला आणि वाईट असे दोन्ही वापर करू शकतो.
पण आता जी नवीन पिढी आहे यामध्ये मुलं खूप जास्त प्रमाणात मोबाईलचा वापर करतात, तर तुम्ही याबद्दल आजच्या पिढीला काय संदेश देणार? मी आजच्या पिढीला हे सांगेल की काळ हा सोशल मीडियाचा आहे, त्यामुळे तुम्हाला सोशल मीडियाला ऍक्सेप्ट करावंच लागणार आहे. कारण प्रत्येक माणसाच्या हातामध्ये मोबाईल आहे, त्याच्यामुळे सोशल मीडियाला ऍक्सेप्ट करावंच लागणार. पण मी एवढं सांगू शकतो की शिक्षण पण तेवढंच महत्त्वाचं आहे. त्यामुळे शिक्षणाला सोबत घेऊन आपण सोशल मीडियाचा काय होऊ शकते. पहिले कसं होतं ना की एक छंद म्हणजे खेळ म्हणा किंवा सिंगिंग म्हणा, ह्या सगळ्या गोष्टी होत्या. आता सोशल मीडिया पण एक छंद झाला आहे आमच्यासारख्या माणसासाठी. ते एक छंदच झाला आहे की व्हिडिओ बनवणं म्हणजे स्वतःच्या मनाला एक बरं वाटते की नाही, व्हिडिओ जेव्हा बनवतो आम्ही एक दिवस, तेव्हा आमच्या मनाला समाधान येते, नाही आजचं आपलं दिवसाचं काम झालं. त्याच्यामुळं सोशल मीडियामध्ये काम केलं पाहिजे, नाही केलं पाहिजे असं मी म्हणणार नाही, कारण तर काही काही लोकांचा आत्मा त्याच्याशी जोडलेला आहे. त्याच्यामुळे सोशल मीडियावर काम केलं पाहिजे. आणि पिढीला मी हे सांगू शकतो की शिक्षणाला पकडून तुम्ही सोशल मीडियाचा हात पकडा. जसं आमच्या टीममधला हा रोनक आहे, तो आत्ता 11वीला आहे, पण तो त्याचं शिक्षण सांभाळून त्याच्यामध्ये स्किल आहे. मी जेवढ्या लेवलपर्यंत एडिटिंग नाही करू शकत तेवढ्या चांगल्या पद्धतीने तो एडिटिंग करू शकते व्हिडिओची. पण त्यांना ते पकडून आणि हे पकडून दोन्ही कामं करताय. तो शिक्षण पण करताय आणि त्याचा जो छंद आहे त्याच्यामध्ये स्किल आहे, ते दोन्ही करताय. त्याच्यामुळं सोशल मीडियावर एकदम न जाता त्याला पहिले अभ्यासाचं जे आहे विषय, अभ्यास म्हणा की शिक्षण म्हणा आहे, कारण तर आम्हाला पण जे समजत आहे हे शिक्षणामुळे समजत आहे ना. त्याच्यामुळे शिक्षणाला सोबत सोबत घेऊन आणि शिक्षण करून सुद्धा सोशल मीडियामध्ये आपण आपलं करिअर करू शकतो, असे सोर्सेस आता निर्माण झाले आहेत. त्याच्यामुळं मी एवढं सांगू शकतो की तुम्ही दोन्ही करा, फक्त त्याचा बॅलन्स करायची थोडीशी ताकद ठेवा आणि ते समजून घ्या त्या दोन्ही गोष्टीला. धन्यवाद.